नमस्कार मित्रांनो, सुनील घुमरे ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला व्हॉट्सअपचं हे फीचर माहीत आहे का? आज मी तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जाऊन कसं एखादा डॉक्युमेंट PDF स्कॅन करू शकता. तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल, कुठल्याही एका ग्रुपमध्ये वगैरे यावं लागेल. असं उदाहरणार्थ ह्या ग्रुपमध्ये आले, मेसेजेसमध्ये या. मेसेजेसमध्ये आल्याच्यानंतर त्या पिनला क्लिक करा. पिनला क्लिक केल्याच्यानंतर डॉक्युमेंटवर जा. डॉक्युमेंटवर जाऊन या स्कॅन डॉक्युमेंटला जर क्लिक केलं तुम्ही इथे, तर स्कॅनर ओपन होईल आणि स्कॅनर ओपन झाल्याच्यानंतर स्कॅन करू शकता. एक तर तुम्ही मॅन्युअलीसुद्धा करू शकता आणि ऑटो कॅप्चरसुद्धा, असे दोन फंक्शन आहेत इथे. हे मॅन्युअली जाऊन किंवा ऑटो कॅप्चर असे दोन फंक्शन आहेत, दोन करू शकता तुम्ही. आता मी इथे क्लिक केलं मॅन्युअली, हे झालं डॉक्युमेंट स्कॅन. जसं स्कॅन झाला, मी इथून हा झाला स्कॅन आणि आपण आता हा डॉक्युमेंट एक तर तुम्ही याच्यामध्ये जाऊन क्रॉपसुद्धा करू शकता. क्रॉपला क्लिक केलं, तुम्हाला जिथपर्यंत हवं आहे तिथपर्यंतच घ्या आणि त्यानंतर हे असं याला अप्लाय केलं की स्कॅन होऊन जाईल. त्या पाठोपाठ एक क्लीन नावाचं एक फंक्शन आहे बघा नवीन. क्लीनला जर क्लिक केलं तुम्ही, तर आपल्याला जर एखादं काही त्या PDFवरचं डॉट वगैरे किंवा की एखादा काही असं तुम्हाला वाटतं आहे की आपल्याला शब्द नको आहे, तर आपण तो डिलीट करू शकतो. उदाहरणार्थ हे इथं जर आपण एक असं कट केलं आहे, ज्याच्यावर क्लिक केलं की ते आपोआप अप्लाय करून टाकायचं, डिलीट होतो. आणि यानंतर आपल्याला हा डॉक्युमेंट नेक्स्ट म्हणून क्लिक केल्याच्यानंतर हा इथे दिसेल आणि तुम्ही हा डॉक्युमेंट असा सेंड करू शकता. हा PDF म्हणून सेंड झालेला आहे. आलं लक्षात?